नमस्कार. का कळेना भाग 3. पण आज नव्याने त्याच्या मनाला पालवी फुटली. मेघा आणि प्रमोद आत प्रवेश करतात. हळूहळू लोकांची गर्दी वाढायला लागते. रेवतीच्या आईवडील मेघाची पाहुण्यांना ओळख करून देत असतात. विक्रम तिथेच आसपास असतो. गर्दीतून चोर नजरेने मेघाला बघत असतो. काही वेळाने रेवती तयार होऊन येते. दोन्ही उत्सव मूर्ती स्टेजवर हजर असतात. साखरपुडा व्यवस्थित पार पडतो, अगदी पारंपरिक पद्धतीने. रेवती आणि प्रमोद एकमेकाला अंगठी घालतात. तसा वरून त्यांच्या व गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो. दोघेही खूप खुश असतात. पण हल्लीच्या मुलांची नाचगाण्याची हौस. मग काय, हॉलमध्ये मंद दिव्यांच्या रोषणाईत छान रोमॅन्टिक गाणं वाजवू लागले. प्रमोद आणि रेवती दोघेही हातात हात घेऊन कपल डान्स करू लागले. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा वो हम नभाए, न कोई है ना कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हम नवाज. लांबूनच मेघा त्या दोघांना पाहत असते. त्या दोघांना असं खुश बघून आईबाबाही सुखावतात. आता हळूहळू इतर बाकीचे पण जोडीने नाचायला येऊ लागले. इतका वेळ गैरहजर असलेला रोहन आत्ताच हॉलमध्ये आलाय. सर्वांना डान्स करताना बघून काही मेघाला जबरदस्ती घेऊन गेला. अचानक साऊंडवाल्याने म्युझिक आणि तिथली रोषणाई बदलली. त्या डान्स फ्लोअरची थीम अजूनही रोमॅन्टिक झाली. रोहनने आपला उजवा हात मेघाच्या कमरेत तर त्याच्या डाव्या हातात मेघाचा हात घेतला. तिला थोडं आपल्या जवळ ओढलं आणि गाण्याच्या तालावर तिच्या नजरेला नजर लावून नाचू लागला. आंखों की गुस्ताखियाँ माफ हो, वो आंखों की गुस्ताखियाँ माफ हो, एक टूक तुम्हें देखती है, जो बात कहना चाहे जुबान से वो ही कहती है, आंखों की शर्मोहिया माफ हो, तुम्हें देख के झुकती है उठी आंखें, जो बात ना कहे सकी झुकी आंखें वो कहती. मेघाला हे अजिबात आवडत नाही, पण लोकांसमोर उगाच तमाशा नको आणि एवढा छान कार्यक्रम सुरू असताना गालबोट नको म्हणून तीही त्यासोबत नाचत होती. सगळ्यात विक्रम तिलाच बघत होता. अधूनमधून तिघेही ते पाहिलं होतं. म्हणजे आंखों की गोष्टी तिघांचीही सुरूच होती. साखरपुड्याचा सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. लव्ह बर्ड्स म्हणजे प्रबोध आणि रेवती खूप खुश होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मेघा रोहलच्या नवीन घरी जाते. आपल्या प्रोजेक्टची कामं कुठपर्यंत आली आहेत हे पाहायला. तिने बनवलेले डिझाईन हे प्रॉपर वर्क होतं की नाही याकडे ती जातीने लक्ष देते. काही वेळाने तिथे रोहल येतो. रोह तिला मागून येऊन मिठी मारतो. मेघा तडक मागे फिरून रोहच्या कालशिलात लावते. रोह स्तब्ध होऊन जातो. आसपास बघतो तर तिथे त्या दोघांशिवाय कोणी नसतं. मेघा तिथून निघून जात असते. रोहन, मेघा, इज एनिथिंग रॉंग विथ मी? माझ्यात काही कमी आहे का? आजवर खूप मुली पाहिल्या, गुणलौकिक, श्रीमंत मुलगा म्हटलं तर लगेच भालतात. तू पाहिली आहेस ती आहे जी मला इग्नोर करतेस? मेघा, रोहल, मी एक साधी सरळ मुलगी आहे. माझं जगल्याचं वे ऑफ थिंकिंग वेगळं आहे. मी तुझ्या टाईपची नाही अँड यू आर नॉट माय फर्स्ट चॉईस. हृदयात तुझी भावना एका जोडीदारासाठी येते, ती तुझ्यासाठी नाही येत. सो प्लीज स्टे ऑफ इट. रोहल, ऑल राईट, कमीत कमी माझी चांगली मैत्री तर बनशील. यार, मी मित्र म्हणून एवढा वाईट नाही आहे. तुझं स्टेटी फॉरवर्ड उत्तर मला आवडलं. मेघा काहीशी हसून, ओके. रोहल, चला बघ, घराचं काम कुठपर्यंत आलं ते दाखवा. दोघेही हसून पुढच्या कामाला सुरुवात करतात. रेवतीच्या घरी लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे. 2 दिवसांनी गोव्याला जायचं आहे. त्याची तयारी सुरू आहे. आई आई विक्रम, अरे तू दियाला फोन केलास का? पोचली का ती गोव्याला? विक्रम, आई कशाला काळजी करतेस? पोहोचेल ती. वेडिंग प्लॅनर आहे ती. तिला तिच्या जबाबदारीची जाणीव आहे. आई धारटट आहे नुसती, पण तुम्हाला तीच हवी होती. बाबा, अगं तुझ्या भावाचीच मुलगीला ती. आपल्या विक्रमसाठी तिचंच नाव सुचवत होतीस तू. आई, हो, पण त्याला करिअर महत्त्वाचं होतं तेव्हा काय दिवे लावले. वेडिंग प्लॅनर बनून 10 पैकी 4च लग्न लीट पार पडले. विक्रम, अगं पण उरलेल्या 6 मधली 2 लग्न कॅन्सल झाली. त्यात तिचा काय दोष? आणि बाकी 4चे नवरा नवरी पळून गेले. आई, हिलेच पळवून लावले. बाबा, अगं उलट हिले 2 प्रेम करणाऱ्यांना एकत्र आले. सगळे हसतात. आई, हो हो, रिव तो फोन ठेव आता. तयारी कर. त्यानंतर
सगळे 2 दिवसांनी गोव्याला येऊ पोहोचले. संध्याकाळी मेघा आणि प्रबोध सुद्धा तिथे पोहोचले. संध्याकाळच्या मावळतीला तांबट शुभ्र आकाश न्हाऊन निघाला होता. तांबूस चांद्र साधल्या प्रकाशात खळखळणाऱ्या समुद्राच्या लाटा प्रसन्न करत होत्या. गार वाऱ्याची झुळका बहरत होती. आणि अशा निसर्गरम्य ठिकाणी रेवतीच्या बाबांचं आजोळ होतं. रेवती आणि प्रबोधचं वेडिंग डेस्टिनेशन. रेवती मेघाला त्याची खोली दाखवायला घेऊन जाते. बाबा दिव्याला मेघाची ओळख करून देण्यासाठी घेऊन येतात. मेघाला बघताच दिया जोरात ओरडते. दिया आनंदाने लाचून ओ माय गॉड मेघा. त्यानंतर मेघा दिया आश्चर्याने व्हॉट इज प्लेझंट सरप्राईज. दिया अंकल मेघा माझी कॉलेजची फ्रेंड आहे. आई त्याच वेळी मेघाला जेवणासाठी बोलवायला येतात. दिव्या तुझं कॉलेज तर पुण्यात होतं. मेघा आई आम्ही स्पेशल कोर्स दरम्यान एकत्र होतो. आई चला सगळे जेवायला. काय आमची बिल्डिंग पॅलर सगळीकडे मलाच लक्ष द्यावे लागत आहे. त्यानंतर दिया आणि बाबा एकमेकांना बघून हसतात. सगळे जेवणाच्या पंक्तीत बसतात आणि थोड्याफार गप्पा पण जमतात. मेघा दिया तू आली वेडिंग पॅलर फायनली. तुला तुझा गोल मिळाला तर. दिया हो ए यातू जरा तो पापड दिला. आईचं लक्ष दुसरीकडे केंद्रित करत मेघा जेवल्यानंतर रात्री तयार राहा. मेघा गोंधळू कशाला आणि तू इतक्या हळू का बोलतेस. आई मी सांगतेला ती इतक्या हळू का बोलतेस. दियाचा प्लॅन ओळखून अगं ही भटकी तुलाही भटकायला घेऊन जाणार काय काय ग बरोबरला. दिया यू आर द बेस्ट आतू. तुझं मला बरोबर ओळखते. थोडीशी चिडवत आपल्या आत्याला मिठी मारते. आई हो चल आता बस का लोक मारूस लवकर झाले लवकर या. मेघा एवढ्यात रात्री कुठे जायचं. त्यानंतर दिया लाईट्स बघायला फुल एक्सायटेड. गोव्यात आल्यावर जर त्याचे नाईट लाईट नाही बघितले तर गोवा पाहिलाच नाही असं होईल. बाबा ही काय तुम्हाला सोडायची नाही. जा पोरांनो फिरवल्या. नंतर लग्नाची तयारी सुरू झाली की वेळ नाही मिळणार. रेवती ए होईल बात. आय लव्ह यू दिया. तू खरी मेपलची जान आहेस. रोहन नुकताच येतो. एक जान इधर भी है. बाबा अरे रोहण्या तू कुठे राहिला होतास. दिया हे कोण ध्यान मानायचं. विक्रम फ्रेंड आहे माझा रोहन नाव आहे त्याचं. रोहन हाय मेघा. हॅलो एव्हरीवन. त्यानंतर आई रोहनला पण जेवायचा आग्रह करते पण तो जेवण बाहेरच करून आलेला असतो. स्वागत फ्रेश होण्यासाठी जातो. इथे दिया आणि रेवती तयार हो बाहेर सर्वांची वाट बघत असतात. लगेचच तिथे रोहन आणि प्रबोध हे दोघे येतात. अजून विक्रम आणि मेघा यांचे बाकी होते. रेवती काय करूया बाईक्सले जायचं की फोर व्हीलरले. प्रबोध लेडीज फर्स्ट तुम्ही सांगाल तसं. रोहली तो हो मध्ये हो करतो. इतक्यासमोर मेघा आणि विक्रम येतात. मेघाने छान कडक निळ्या रंगाचा वनपीस घातलेला असतो आणि विक्रम जीन्स टी शर्ट आणि ब्राऊन लेदर जॅकेट. विक्रमही दिसायला अगदी हँडसम अगदी सिनेमातल्या हिरोसारखा. दिया हळूच रेवतीच्या कानात कुजबुजते. जोडी छान वाटते ना ही. रेवती तू प्लीज आता ह्यांच्या बाबतीत नको ना सुरू करू. भाई माहीत आहे ना तुला. थोडं सोड तू चल आता. रोहन मी ड्राईव्ह करतो. कम ऑन लेट्स गो. दिया लेट्स रॉक. हो सगळ्यात पुढच्या सीटवर विक्रम आणि रोहन. मागे दिया आणि मेघा. रेवती आणि प्रबोध बाईकले निघतात. सगळे एका ओपन पबजवळ येतात. आता एंट्री करताच आपल्याला तिरकायला लावला. म्युझिक वेगळ्याच विश्वात येणारी रोषलाई होती. डान्स फ्लोअरवर पण वेगळीच अशी ढेच्या रोषलाई भडकत होती. सगळेच मस्त एन्जॉय करत होते. बीचवर टेंट रिझर्व करून सगळे तिथे बसले. रोहन आणि दियाने मस्त सर्वांसाठी काजू प्रवास फ्राय आणि 6 बियर्स ऑर्डर केल्या आणि मग ते दोघे जागेवर येऊन बसले. दिया प्रबोध आणि रेवती आज की पार्टी तुम्हारे लाभ. सगळे टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करतात. प्रबोध थँक्स दिया.
इतक्या स्टार्टर्स अँड ड्रिंक्स टेबलवर हजर होतात. सगळे गप्पा मारत ड्रिंकची मजा घेत होते. दिया, मेघा आज सब माफ है. मेघा, ए प्लीज, हा ना, नो हार्ट्स ड्रिंक. रेवती, ओनली ऑन टाईम दी. रोहन, प्रमोद तू तरी सांग. प्रमोद, नो कमेंट प्लीज, मला यात नका पाडू. विक्रम उठून जातो. रोहन, आता याला काय झालं? विक्रमला जाताना पाहून. दिया, ओनली ऑन स्लीप. मेघा, नाही आवडली तर नको घेऊ, बट ट्राय न करता नाही नको बोलू. गोवा आई होतो, लेट्स एन्जॉय. सगळेच आग्रह करायला लागतात तसं मेघा ओके म्हणून 2 घोट पिते, पण ते काही तिला जमत नाही. मेघा, ही विचित्र तोंड खरंच. या किती बेकार आहे. सगळं तोंडाची चव बिघडली आणि मेघा फ्रेश होण्यासाठी निघून जाते. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.